जसं आमचं स्वामी हे सगळे फ्रेग्रन्स आहे आफ्टर 30 इट इज नॉट अबाउट इट्स बर्निंग फॉर दॅट टाइम 30 ते 40 मिनिटं ते जाणार पण त्याच्यानंतर त्याचा फ्रेग्रन्स नेक्स्ट 2.5 ते 2 तास तुमच्या रूम मध्ये लिंगर करणार दॅट इज द मेन थिंग जर त्याचं नावाप्रमाणे जर तुम्हाला त्या रूम मध्ये छान डिवाइन बसायचं असेल काही ध्यानस्थ बसायचं असेल तर तुम्ही रूम फ्रेशनर म्हणून पण ऍक्च्युअली हे वापरू शकता. त्याचा रिटेन्शन खूप चांगलं आहे आणि स्प्रेडिंग खूप चांगलं आहे. ओके सो कधी कधी काय होतं आम्ही ते उदबत्ती टेस्ट करत असतो कोण कस्टमर सुवास घेतात उदबत्तीचा तर ते परत सेल नाही करू शकत तर आम्ही तिथे जाळून टाकतो. बरोबर. तर हे उदबत्ती टुवर्ड्स द एंड ऑफ द रोड पर्यंत त्याचा फ्रेग्रन्स येतो. इव्हन एका वर्षानंतर तुम्ही माझ्याकडून समजा आज तुम्ही एक पॅकेट घेतलाय आणि तुम्ही नेक्स्ट इयर 6 ऑगस्ट ते लावताय तरी त्याचा फ्रेग्रन्स मध्ये डिफरन्स नाही. ओ वाव. 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला 60 उदबत्त्या येतात त्यामुळे 120 रुपयाला म्हणजे 2 रुपये वगैरे एक उदबत्ती नक्कीच ही जर प्रीमियम क्वालिटीची असल्यामुळे. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेनची मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते. आज असंच एक हिडन जेम आपण एक्सप्लोर करणार आहोत. आपण आहोत दादरमध्ये. सो सुरुवातीलाच हे जरा तुम्हाला मिळायला कठीण जाऊ शकतं म्हणून सुरुवातीलाच कसं इथे यायचं तर आता मी जिथे उभी आहे ती आहे गॅस लेन असं म्हटलं जातं ॲक्च्युली त्याला. सो सेनापती बापटांचा जो पुतळा आहे जो सर्कल आहे लाईट ऑफ भारत म्हणून फेमस कॅफे आहे तिकडनं जो रस्ता सेना भवनला जातो तो रस्ता तुम्ही घेतलात की पहिलाच राईट ही गल्ली आहे. ही गल्ली बाहेर आता जिथे प्रकाश हॉटेल आहे प्रसिद्ध दादरचं तिकडे बाहेर पडते. सो जर प्रकाश हॉटेलकडनं तुम्ही येणार असाल तर तो लेफ्ट आहे आणि जर इकडनं शिवाजी पार्काच्या साईडने येणार असाल तर तो राईट आहे. हे लक्षात ठेवा आणि बाकी सगळे डिटेल्स तर मी देणारच आहे. कुठे आलो आहोत तर सध्या गणपती बाप्पाचं आगमन अगदी दारावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे सुवासिक अगरबत्ती. तो जो दरवळ असतो ना घरात तो अगदी छान असायला पाहिजे प्रसन्न असायला पाहिजे असं आपण म्हटलं आणि म्हणूनच एक हिडन जेम अगरबत्तीसाठी जे ठिकाण जवळजवळ 40 वर्षांपेक्षा जास्त इथे दादरमध्ये प्रसिद्ध आहे तिकडे आपण जाणार आहोत. ते ठिकाण म्हणजे महाराजा अगरबत्ती. चल पाहूया. दादरचं प्रसिद्ध अगरबत्तीचं ठिकाण फार कमी लोकांना माहिती असेल दादरमध्ये राहत नसाल तर कारण की हे हिडन जेम आहे. शहा कुटुंब गेले 40-45 वर्ष इथे रुजलेले आहेत आणि श्रेयस शाह आहे 3री पिढी आहे त्यांची आणि अगरबत्तीचा सुवास इतका छान दरवळतोय की मी इतक्या प्रसन्न वातावरणात आले असं वाटतंय. सो श्रेयस हाय कसा आहेस? मी एकदम बरं आहे. तुम्ही कसे आहेत? मस्त. ओके I'm really very excited today because you have come here now. Ata me from your medium I can tell people how agarbatti is made. What because people have no awareness about the making of agarbatti. राईट आणि तोच घाट आहे सगळ्यात मोठी हे आहे इम्पॉर्टंट. खरंच आणि श्रेयस इज विथ व्हेरी काइंड म्हणजे तो त्याच्या कामात होता पण तरी सुद्धा त्यांनी वेळ काढलेला आहे आणि 3री पिढी जसं मी म्हणते तसं आहे. सो श्रेयस सुरुवातीलाच काय स्पेशालिटी आहे म्हणजे कोणते फ्रेग्रन्सेस आहेत जे आता जर आपले काही मैत्रिणी मित्र जे कोणी बघतायत त्यांना तू आवर्जून सांगशील की तुमच्याकडनं हे फ्रेग्रन्सेस नक्की ट्राय केलेच पाहिजेत. हे बेस्ट सेलर्स कोणते आहेत? ओके देन आय विल शो यू डेमो ऑल्सो. येस while talking to this. चला. सो वील गो फ्रॉम माय हाय रेंज टू माय लो रेंज. चालेल. तर आमची आता गेल्या 2 वर्षापासून प्रसिद्ध आहे केसरिया चंदन. खरंच म्हणजे अतिशयोक्ती नाही ही. हा जो सुवास आहे हा इतका सुंदर आहे म्हणजे हा आत्ता असा येतोय. जर ती अगरबत्ती जेव्हा तुम्ही लावाल आणि ती पेटवणार तेव्हा जो दरवळेल त्याला हा म्हणजे एकदा घेतल्यावर तुम्ही थांबणार नाही. हा हा. आणि ही कशी आहे? ही 1200 रुपये किलो 120 रुपये 100 ग्राम आहे. ओके 120 रुपये 100 ग्राम. 100 ग्राम मध्ये किती काड्या 60 स्टिक्स. 60 एका चांगली उदबत्तीमध्ये तुम्हाला किलोमध्ये 600 पेक्षा जास्त गाडी येणार नाही. 800 आणि 900 आली तर त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स कमी आहे. ओके सो असं सुद्धा. पण श्रेयस म्हणजे सॉरी मी आपण हे बोलतोय पण बाजारात आजकाल 100 रुपये किलो 120 रुपये किलो आणि तू 1200 रुपये किलो. मी असं पण ऐकलेलं आहे की त्याच्यात खूप केमिकल्स असतात तो वास आपल्या शरीरासाठी. सो तुम्ही त्याची सगळी काळजी घेता का? बिकॉज 1200 रुपये किलो ही तुझी प्रीमियम रेंज आहे. सो बेसिकली आता मी तुम्हाला थिअरॉटिकली ते सांगू नाही शकत पण
in this video ahead, when I'll show you the making, I will tell you about the perfume, about the solvents and about the raw incense sticks. ओके त्यात कसं आहे, उदबत्तीमध्ये नॅचरल एसेन्शियल ऑइल असतात, सॉल्व्हेंट असतो चांगला, चांगले रेझोनॉइड्स असतात. तर रॉ स्टिक पण ते चांगला फॉर्मनी असलं. वी हॅव टू टेक केअर दॅट चारकोल नसला पाहिजे ते मेकिंग मध्ये आहे. धूर खूप नाही व्हायला पाहिजे, धूर खूप नाही, कमी धूर पण, आणि डोळ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, आणि इनहेलिंग मध्ये लोकांना त्रास नाही. बरोबर, कारण की लहान मुलं पण असतात, लहान मुलं, इव्हन लोकांच्या घरी पाळतू जानवर असतात, पेट्स असतात. अँड इट्स नॉट अबाउट यंग अँड ओल्ड ऑल्सो. एनी एज ऑफ पर्सन कॅन बी अफेक्टेड फ्रॉम हार्मफुल केमिकल्स. राईट. आणि ही जर तुम्ही बघितलीत ही स्टिक, तर ही इतकी म्हणजे त्याचं बाकीचे पण जर मी बघतीये मगाचपासून, त्याची क्वालिटी आपसुकच तुम्हाला कळते. बिकॉज अनेकदा काय होतं माहितीये, अगरबत्ती लावल्यावर अर्ध्या तास सुटते किंवा अर्ध्याच ठिकाणी ती बंद होते, म्हणजे मध्येच पेटून कुठे निघत नाही. सो त्यामुळे बेस्ट क्वालिटी असायला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. पण अदरवाईज मग काय वापरलं जातं, म्हणजे जेव्हा ते केमिकल्स असतात तेव्हा केरोसिन वगैरे पण वापरलं जातं. आता तुम्ही आज एका उदबत्तीचा परफ्यूम जो ऑइल असतो, तुम्ही आज समजा क्रॉफर्ड मार्केट तिथे गेले विकायला, त्यांच्याकडे एक चंदन असतो जो 1000 रुपये किलोचा पण आहे, आणि एक चंदनचा ऑइल असतो जो 10-15 हजार रुपये किलोचा आहे. अच्छा. जेवढा स्वस्त परफ्यूम असतो तेवढे सिंथेटिक केमिकल्स मिक्स्ड असतात. आणि एक असतो डायल्युशन. आता परफ्यूम मध्ये सॉल्व्हेंट युज करतात, कारण रॉ परफ्यूम इफ मी डिप केला आज, तर त्याचा फ्रेग्रन्स जो असतो तो इरिटेट करणार माणसाला. एक सॉल्व्हेंट त्याच्या बरोबर हे करतात, जो रेशिओ असतो. ओके, म्हणजे तो खूप उग्र नको यायला. पण लोक काय करतात, तो सॉल्व्हेंटचा जास्त युज करतात. अच्छा. इफ आय एम युझिंग अ एसेन्शियल ऑइल, I have to add a certain amount to it. People overdo it. Okay. So they will. So त्यात काय असतं, 10% जो परफ्यूम असणार, 90% जो सॉल्व्हेंट असणार. अच्छा, म्हणजे प्राइसिंग बेसिकली मी जेव्हा तुम्हाला उदबत्ती दाखवणार, तुम्हाला तो फ्रेग्रन्स येणार, बट घरी जाऊन तुम्ही जेव्हा ते उदबत्ती लावणार, तर तो सुगंध येणारच नाही. अच्छा. सो कळलं तुम्हाला की चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती घेणं का गरजेचं असतं. तेव्हा तुम्हाला वास येऊ शकतो, त्यांचं म्हणणं आहे. पण घरी गेल्यावर तो येणार नाही. त्यामुळे घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या. आणि इथे तुम्हाला हमी आहे की इथे चांगलीच क्वालिटी मिळणार, बिकॉज गेले 40-45 वर्ष ते ह्या बिझनेसमध्ये टिकून आहेत, आणि त्यांचे कस्टमर्स हे रिपिटेटिव्ह आहेत बरेच वर्षापासून. सो येस, हा एक फ्रेग्रन्स होता जो तुझा आहे. अजून कोणते? सो नाउ it will take a lot of time if you pour a fragrance. So I'm going to shoot 3 fragrance at a time. I'm going to show you 3 fragrance at a time. So there is Swami. Okay. This has been running since the past 5 years. And Swami आम्ही नाव ह्यांचं असंच ठेवलंय, स्वामी समर्थ, बिकॉज तुम्हाला एक, तुम्ही मठात स्वामींच्या कधी गेले, तुम्हाला हिना आणि केवडाचा ब्लेंडचा फ्रेग्रन्स आहे. आम्ही ही अगरबत्ती त्याच्यावर डेव्हलप केली. मी तेच विचारणार होते, ह्याच्यात केवड्याचा दर्पण छान असा छान प्रसन्न, व्हेरी माइल्ड फ्रेग्रन्स. फ्रेग्रन्स ऍक्च्युअली इट शुडंट बी हार्श, बट इट शुड बी लिंगरिंग. तुम्ही एक उदबत्ती लावताय तर तुमचं पूर्ण घराला ते कव्हर करायला पाहिजे, बट स्ट्रॉंग पण नसायला पाहिजे, स्प्रेडिंग चांगलं पाहिजे, पण एक मंद वास पाहिजे. बिकॉज इन दी एंड फ्रेग्रन्स आपण का लावतो घरी, मन शांत ठेवायला, देवाला प्रसन्न व्हायला, तसं. त्यामुळे हे एक, म्हणजे आता सध्या जर तुम्ही, म्हणजे मी अजून बघितले नाहीत, मी बघतीये, पण सध्या जर तुम्ही गणपतीच्या वगैरे आसपास जर असा एक छान प्रसन्न असेल, तर हे स्वामी जो यांचा आहे, हा कसा आहे? आणि ही पण 1200 रुपये. 1200 रुपये. ओके. Yes. And now I'll show you the third product in the same range. Okay. That is oud. Oud. So oud again, this is Kesaria oud. A mix of saffron and oud. सॅफ्रन तर येतंय. ऊद आहे. हा थोडासा स्ट्रॉंग स्मेल आहे ना, कारण की ऊद म्हटल्यावरती हा थोडा स्ट्रॉंग आहे. सो इफ यू आर इनटू स्ट्रॉंग, थोडा तुम्हाला कदाचित हा उग्र वाटू शकतो, पण हा आत्ता असा येतोय, पेटवल्यावरती तो थोडा माइल्ड होईल. आणि येस, हा पण म्हणजे बऱ्याच लोकांना तो छान असा जास्त दरवळ हवा असतो, आणि ऊद आणि सॅफ्रनचं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. सो नक्की. सो हे 1200 रुपयामध्ये 3 फ्लेवर्स आहेत. एक केसरिया चंदन, ओके, केसरिया ऊद, ओके, आणि स्वामी. ओके. हे 1200 रुपये किलो आहेत, पण जर तुम्ही 100 ग्रॅम्स 120. आमचं कसं आहे, माझ्या बाबांनी कधी रेंज मध्ये डिफरन्शिएट नाही केलं. इफ यू गो टू द मार्केट, तुम्ही अगर 1 किलो उदबत्ती 100 ग्राम उदबत्ती घेताय, ती तुम्हाला 150 रुपयाला पडली समजा. पण जेव्हा तुम्ही ते किलो घेताय, तर तुम्हाला ते 1200 रुपये किंवा 1300 रुपयाला पडणार. ओके. ओके. आमचं प्राइसिंग किलोचा बेसिसवर होतो, नॉट ऑन द 100 ग्राम. सो वी डोंट मेक आवर 100 ग्राम्स अँड 50 ग्राम्स पॅकेजिंग एक्सपेन्सिव्ह.
we keep the same range. If बरोबर. either you're buying kilo, you're buying 20 grams, the price will be the सेमच same. आहे. त्यामुळे 1200 रुपयेवाली ह्यांची आणि एका 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला 60. 60 उदबत्त्या येतात. त्यामुळे 120 रुपयाला म्हणजे 2 रुपये वगैरे एक उदबत्ती नक्कीच ही नक्कीच जर आहे. प्रीमियम क्वालिटीची असल्यामुळे तुम्ही नक्की आणि प्लीज ट्राय करा. मी तुम्हाला स्पेशली स्वामी आणि केसरिया आय वुड सजेस्ट की ट्राय करा. ऊद माझ्यासाठी जरा स्ट्रॉंग फ्लेवर मला वाटला, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. आता ह्याच्याशिवाय रेंज कोणती आहे? आता ह्याच्याशिवाय आपण विल गो टू द 1000 रुपीज रेंज. ओके, 1000 रुपयाला आता रेंज आहे. 1200 ची होती, त्यात 3 प्रोडक्ट्स बघितले. आता आपण 1000 रुपयापर्यंत आलोय. So this is Mystic Musk. मिस्टिक मस्ट. Now musk is explanatory for if you are guessing it. I'll give you this. हा हा हा, काय सुंदर आहे हे. एकदम एकदम प्लेझेंट आहे, pleasant एकदम आहे. प्लेझेंट आहे. येस, सो येस, सांग मला. So musk basically means kasturi. राईट, So we have named this as Mystic Musk because kasturi is very easy name and everyone is Right. using it right now. म्हणजे कस्तुरीच्या शोधात सगळेच असतात. आणि Now लोकांचं हे आहे की आम्हाला ओरिजिनल कस्तुरी हवा आहे. But if people don't have the awareness and some people know, kasturi एक natural from the nature नाही. It is only obtained from animals. राईट, And it is not possible and it is not a good thing also to बरोबर. kill animal for that. राईट. So this has somewhat natural oils obtained and synthetic oils. ओके, त्याच फ्लेवरच्या solvent, जवळ, त्याच त्या flavorचा. त्या फ्रेग्रन्सच्या जवळ जाणार. कारण मला खूप लोक बोलतात की आम्हाला ओरिजिनल कस्तुरी हवी आहेत, पण तुम्ही कसं, right. हाऊ इज इट पॉसिबल अँड वाय शुड वी किल अन ॲनिमल फॉर जस्ट अ फ्री? राईट, बरोबर. आणि आपण हे शक्यतो देवासाठी अशा ठिकाणी किंवा प्रसन्न गोष्टीसाठी वापरतो, तर त्या गोष्टी नको. पण त्याच्या जवळ जाणारा हो. मस्क जसं आपण म्हणतो कस्तुरीचा, आणि हा पण अगदी माइल्ड आणि तितकाच सुवासिक आहे. ही 1000 रुपयाची रेंज आहे. येस, फक्त सुरुवातीलाच मला सांगायला आवडेल की मी सध्या ही असा वास घेतेय कारण काय तो वास मला कसा आहे हे कळायला पाहिजे. अदरवाईज आपण जनरली तो असा किंवा त्या ह्याचा पुड्याचा म्हणजे वास घेतो, बिकॉज आपण ते देवाला नंतर अर्पण केली जाते. सो असं सुद्धा समज आहे की असा वास घेऊ नये. पण आता तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचाव्या म्हणून या सगळ्या अगरबत्ती अशाच राहणार आहेत. त्या पुन्हा त्याच्यात जाणार नाही आहेत. त्या सगळ्या मी घरी घेऊन जाणार आहे आणि मी त्या वापरणार आहे. सो येस, 1000 रुपयाची एक आपण बघितली मस्क. दुसरी एक प्रार्थना म्हणून फ्रेग्रन्स आहे. नाव हा फ्रेग्रन्स तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे? हा माइल्ड आहे, बराच सुदिंग आहे, पण असा बट इट इज मोर ऑफ अ परफ्यूम बेस. हा, असं वाटत perfume. नाही की एक उदबत्तीचा ब्लेंड Exactly, मी म्हणाले आहे, एक की घरी रूम फ्रेशनर आहे. माइल्ड आहे, म्हणजे फारच माइल्ड आहे. उगाच उग्र, उगाच असा भडीमार नाहीये त्याच्यात फ्लेवर्सचा. सो ही काय नाव आहे ह्याचं नाव आहे प्रार्थना. ओके, प्रार्थना. सो जर त्याचं नावाप्रमाणे जर तुम्हाला त्या रूम मध्ये छान डिवाइन बसायचं असेल, काही ध्यानस्थ बसायचं असेल, तर तुम्ही रूम फ्रेशनर म्हणून पण ऍक्च्युली हे वापरू शकता. आणि बिकॉज त्यांच्या उदबत्तीची क्वालिटी खूप छान आहे, अगरबत्तीची क्वालिटी खूप छान आहे, ते बराच वेळ टिकणारं आहे आणि तुम्हाला त्रासही देणारं नाहीये. येस, अँड अगेन आय शो यू वन मोर इन द सेम रेंज. तर एक आपल्याकडे आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष. ओ सर, ह्याचं नाव ऍक्च्युली आय टेल यू स्टोरी बिहाइंड दिस. असं त्याला थोडंसं फार असं आयुर्वेदिक परफेक्ट एक असं वाटतं की मुलतानी मिट्टी किंवा तसं मिक्स आहे. आणि ह्याचं नाव रुद्राक्ष. कस्टमर्स कन्फ्युज होतात की रुद्राक्ष का नाव ठेवलंय. इट हॅज नथिंग टू डू विथ द नेम, पण मला एक थोडा नाव सुचत नव्हतं तेव्हा, डिवाइन नाव. सो आय केप्ट द नेम रुद्राक्ष. पण लोक विचारतात या रुद्राक्ष ते काय आहे, तसं काय नाही. बट ह्याचा कसं एक आयुर्वेद टाईप तसा फ्रेग्रन्स आहे. सुदिंग, अगेन माइल्ड. दिस इज अ व्हेरी माइल्ड फ्रेग्रन्स. येस येस, आणि हे आयुर्वेदिक बेस वरती आहे. म्हणजे तुम्हाला असं छान मसाज विसाज वगैरे घेत असाल ना, आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंडला काहीतरी हवं असेल किंवा स्पा वगैरे मध्ये जो एक लिंगरिंग फ्रेग्रन्स असतो बघा, म्हणजे काहीतरी सुरू आहे तसं आहे. तुम्ही घ्याल तर अगदी आयुर्वेदिक झोनमध्ये, ऑर्गॅनिक झोनमध्ये तुम्ही जाणार आहात. सो आपण बघतोय 1200 रुपयेवाले आपण 3 फ्रेग्रन्स बघितले, आता 1000 वाले आपण 3 बघितले. हे बेस्ट सेलर्स आहेत. या व्यतिरिक्त पण त्यांच्याकडे त्या रेंजमध्ये फ्रेग्रन्सेस आहेत. तुम्ही इकडे आलात तर ते तुम्हाला दाखवणार आहेत, पण हे त्यांचे बेस्ट सेलर्स आहेत. जर घेणार असाल तर हे मिस करू नका, एवढं नक्की. येस, अगेन मी तुम्हाला एक मस्क मध्येच दाखवणार आहे, बट व्हेरी डिफरंट. आणि हे आता आपण 800 रुपयाच्या रेंजवर आलो. ओके, सो 1200, 1000, 800. दिस इज ग्रीन मस्क. ग्रीन मस्क. आणि द ब्युटिफुल थिंग अबाउट दिस प्रोडक्ट इज किती छान आहे.
म्हणजे आय होप कॅमेरामॅनना जर दरवळ येऊ शकत, वास सुवास येऊ शकत. हा अतिशय म्हणजे खरंच, आणि ही रेंज असेल खूप प्लेझेंट आहे. जसं मी म्हणाले की पहिले जे 3 ह्याच्यात मी, म्हणजे सेकंड हे पण खूप छान होते, पण मी पहिल्या 3 आणि ह्याच्यामध्ये थोडेसे अशी बायस्ड आहे थोडीशी. सो हा येस काय आहे. सो द ब्युटी ऑफ दिस प्रोडक्ट इज दॅट ह्याचा रिटेन्शन खूप चांगलं आहे आणि स्प्रेडिंग खूप चांगलं आहे. ओके. सो कधी कधी काय होतं, आम्ही ते उदबत्ती टेस्ट करत असतो, कोण कस्टमर सुवास घेतात उदबत्तीचा, तर ते परत सेल नाही करू शकत, तर आम्ही तिथे जाळून टाकतो. बरोबर. तर हे उदबत्ती टुवर्ड्स द एंड ऑफ द रोड पर्यंत त्याचा फ्रेग्रन्स येतो आणि यात एक वुडी नोट येतो. सो पीपल गेट कन्फ्युज बिटवीन सॅन्डलवूड अँड ग्रीन, बट इट हॅज नथिंग टू डू विथ सॅन्डलवूड. देर आर इन एनी फ्रेग्रन्स देर आर 3 नोट्स, टॉप नोट, मिडल नोट, बेस नोट. तर त्या नोट्सचं क्रिएशन होतं. सो त्याचा आहे, सो इट हॅज 2 नोट्स इन दॅट, मतलब इट हॅज सॅन्डलवूड अँड अ मस्की नोट, अँड इट हॅज अ गुड स्प्रेडिंग. So very good use for temples and even a big, if you have a big house or you have a big compound. Right. कधी गणपती आपण खालती एक एव्हरी कंपाऊंड मध्ये एक देवाची मूर्ती असते, तेव्हा आपण तिथे राहू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात खूप मोठी जागा असेल, खूप मोठी जागा असेल किंवा खूप तुमचं पसरलेला हॉल असेल, आणि तुम्हाला कधी कधी काय होतं, अगरबत्ती तेवढ्या जागेतच त्याचा सुवास दरवळतो, पण त्यांचं म्हणणं आहे की हे आहे, ह्याचा सुवास अगदी लांब पर्यंत पसरतो आणि अतिशय सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही, आणि खूप वेळ राहतो सुद्धा, आय एम शुअर त्याला वेगवेगळे हे असतील, पण किती वेळ एखादी अगरबत्ती अशी ऑन एन ॲव्हरेज राहते किंवा काय? जे उदबत्ती आम्ही बनवतो ते 30 to 40 मिनिट्सच्या मध्ये राहते. ओके. अगेन तुमच्या वारा बिऱ्यावरती डिपेंडन्स आहे. अँड इट इज नॉट अबाउट दॅट की तुमची उदबत्ती किती जळते एका रूम मध्ये. मी उदबत्ती तुम्हाला अशी पण देऊ शकते ती 2 तास जळणार, म्हणजे सुगंध तुमच्या रूम मध्ये किती टाइम रिटेन करतो, दॅट इज व्हॉट मॅटर्स. जसं आमचं स्वामी, हे सगळे फ्रेग्रन्स आहे, आफ्टर 30 इट इज नॉट अबाउट इट्स बर्निंग फॉर दॅट टाइम. 30 ते 40 मिनिटं ते जळणार, पण त्याच्यानंतर त्याचा फ्रेग्रन्स नेक्स्ट 2.5 ते 2 तास तुमच्या रूम मध्ये लिंगर करणार. दॅट इज द मेन थिंग. म्हणजे लोकांनी विचारलं पाहिजे. असं अनेकदा होतं, कोणाच्या तरी घरी एखादी अगरबत्ती असते, ती आपण बघतो आणि म्हणजे वास येतो, त्याचा सुवास येतो आणि ती आवडली जाते. सो या अगरबत्तीची ती स्पेशालिटी आहे की तुमच्या घरात अगदी प्रसन्नता तर देईल, खूप वेळ राहील. आणि अगेन आपण म्हणतोय ते किलोचे दर आहेत, 1200 रुपये किलो, 1000 रुपये किलो, 800 रुपये किलो. जर तुम्ही 100 ग्रॅम घेतले तर 60 अगरबत्त्या येतात. 2 जार जरी तुम्ही दिवसाला लावला तरी महिन्याला ते टिकतात. त्यामुळे 80 रुपये, 100 रुपये, 120 रुपये, आणि बेस्ट क्वालिटी, तुम्हाला न त्रास देणारी आणि उत्तम सुवास देणारी असेल तर एवढे पैसे तुम्ही खर्च नक्कीच करू शकता. ही अगेन तुम्हाला बहुतेक ह्याचा सुवास कळणार, बिकॉज मी आता तुम्हाला त्याच टाईपची आधी दाखवलेली, बट दिस इज नॉट अ मिक्स. रुद्राक्षच्या सॅफ्रन आहे हे, सॅफ्रन ऊद नाही, हा ऊद एक्झॅक्टली, पण या सॅफ्रन नाही, फक्त ऊद आहे. तर याचं नाव मी रॉयल ऊद दिलंय. दिस इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग फ्रेग्रन्स, बट इट इज अ व्हेरी लवली फ्रेग्रन्स. अँड अगेन विथ ऊद नोट ऑफ वूड कम्स, सॅन्डलवूड नोट. सो इट इज ऍट एकदा तुम्ही फ्रेग्रन्स लावली ना, पीपल माइट बी लाईक स्ट्रॉंग आहे, पण त्याचा रिटेन्शन एवढं चांगलं आहे ना, जो हळूहळू माइल्ड होत जातो. अँड देन जो एंड नोट आहे तो खूप सुंदर येतो. सो जनरली ऊद हे इत्तर कडे जाणार, म्हणजे इत्तर जे यूज करतात, अत्तरचा बेस जो असतो तो ऊद वगैरे असतो, त्यामुळे तुम्हाला जरा स्ट्रॉंग फ्लेवर्स असेल. अगेन दिस इज थोडं वेगळं आहे, आणि जसं तो म्हणतोय तसं की हे खूप वेळ त्याच्यानंतर तो लिंगर होतो, आणि जसा वेळ जातो त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो वेगळा होत जाऊन माइल्ड होतो, आणि जाताना अगदी छान फील देतो. सो 800 रुपयाच्या ह्याच्यात आपण 3 बघितल्या, 1200 बघितल्या, 1000. 800 मध्ये आपण 2 बघितल्या, ग्रीन मस्क आणि रॉयल. राईट 2 बघितल्या. सॉरी, आता मी तुम्हाला 800 मध्ये अजून एक माइल्ड नोट मध्ये दाखवतो, किंवा एक तुम्हाला एक परफ्यूमी नोट मध्ये दाखवतो. सो दॅट हॅव 2 बेस्ट, बट आय विल शो यू वन राईट नाउ. ओके. सो ह्याचं नाव आम्ही ॲक्वा ठेवलंय. द नेम इटसेल्फ इज एक्सप्लेनेटरी. दिस मी आला म्हणजे दुरूनच आला, मला जवळही घ्यायची ती गरज नव्हती. येस. एक आपण जे बोलतो ना, कूल नोट, पीपलचे एक्वेटिक नोट, समथिंग लाईक दिस. कूल म्हणजे मोर ऑफ अ डिओ वगैरे जो परफ्यूम ते असतं. दिस इज मोर लाईक घरी कधी काय एक इरिटेटिंग स्मेल आहे, तर त्याला काढायला यू जस्ट पुट इट देअर, तर एक फ्रेग्रन्स वाढणार. कोणाला वाढणार, तुम्ही घरात एक एअर फ्रेशनर लावलं. एक्झॅक्टली. हा थोडासा कूल आणि छान असा रिफ्रेशिंग आहे. अगरबत्तीमध्ये मी आजपर्यंत असं फार कमी, ऍक्च्युली आपण नेहमी फ्रेग्रन्स असा प्लेझेंट, प्रसन्न असा बघतो, पण असं असेल तर दिस इज नाईस.
काहीतरी वेगळं आहे. सो हे आपण 800 रुपयाची रेंज बघत होतो. 1200, 1000, 800 ह्याच्याशिवाय पण हल्दी पण आपण आता 600 रुपयाची रेंज. ओके ओके. सो आहे 600 ची पण रेंज. बेसिकली 600 मध्ये मी तुम्हाला सगळेच दाखवतो, पण 3 दाखवणार. पण हा जो माझा सेक्शन आहे तो 600 रुपये जॅस्मिन. सो आय विल शो इन फ्रुट्स फर्स्ट. फ्रुटचा ट्रेंड 600 एवढा रुपयाची बघतोय रेंज आपण. सो हे लिची असं तिथे लिहिलंय म्हणून मला कळलं. पण तुम्हाला असं पण कळलं असतं. हा, हे किती फ्रुटी आहे. अरे एकदम मस्त आहे हे. असं छान काहीतरी खातोय वितोय असं छान फील येतो लिची. म्हणजे असं छान खूप वेळ असं लिची छान असं फ्रुटी स्मेल आहे त्याचा आणि छान असं छान बबली फ्रेग्रन्स आहे त्याचा. मग देर इज आय कॅन शो यू वन इज अगेन तुम्हाला मस्कचं स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आहे. तर मस्कचं आम्ही माइल्ड व्हर्जन बनवलंय, त्याला मी सागर नाव दिलंय. सागर. हो. सो तो एकदम माइल्ड आहे. कधी कधी आमच्याकडे कस्टमर्स येतात, कधी कधी काय होतं, इव्हन चांगली उदबत्ती तुम्ही कस्टमर्सला दिली ना, स्टील दे फील अलर्जिक. बिकॉज कोणाकोणाला खूप they are sensitive to the fragrance. Right. So at times for that we have Sagar. Again ते स्वामी मी तुम्हाला सगळं त्याच्या मठात लावतात, त्याच्याने पण काही इश्यू नाही होत. इवन ते 1000 वाली जी आपण ही बघितली काय प्रार्थना एक टाइमला थोडी स्ट्रॉंग होते. आतापर्यंत म्हणजे आमचा जेव्हा आम्ही चेक केलं आहे तेव्हा स्वामी आणि सागर आर द टू बेस्ट फ्रेग्रन्स. कोणा अति सेन्सिटिव्ह असतात कोण लोक, लाईक द व्हेरी फ्रेग्रन्स सेन्सिटिव्ह किंवा फार अस्थमॅटिक पेशंट असतात त्यांना तो स्मेल जो असतो तो इरिटेट होतो आणि एकदा पण असे प्लेझंट असतील तर होणार नाही. सो हे 600 मध्ये पण त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहे. हे सागर इज रिअली गुड. इट्स असं छान. मग अशी लिची अशी छान फ्रुटी होती. अगेन देन आमची सगळ्यात प्रसिद्ध ही पण 600 रुपयाची रेंज आहे. दिस अगरबत्ती हॅज बीन रनिंग फॉर मोर देन 20-25 इयर्स. मला एक्झॅक्ट आठवत नाही, ते बाबांना माहिती आहे. तू फार लहान असशील जेव्हा हे सुरू झालं असेल. हा. सो Dream, also known as Azaru. Okay. So it is a dracker based note and it is a very perfumey kind of a note. Very lingering. Mild आहे म्हणजे असं फार हे नाहीये, स्ट्रॉंग नाहीये आणि छान आहे. सो ही त्यांची 20-22 वर्षांच्या पलीकडे ही हे चेंज झालेलं नाही आणि अजूनही रिटर्न कस्टमर्स त्याची मागणी आहे. आणि ही 600 रुपयाची रेंज आहे. म्हणजे त्यांची जी बेसिक रेंज 600ची आहे. बेसिक रेंज 600ची आहे, त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. हे बघा इथे पाइनएपल, अमरूद, जॅस्मिन, तर व्हॅनिला सुद्धा आहे. व्हॅनिला पण आहे. तो माइल्ड फ्रेग्रन्स आहे. राईट. फ्लोरल प्लस व्हॅनिलाचा एक्स्ट्रा. राईट. तर असे बरेच आहेत. आपण बघितले होते 1200 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये आणि 600 रुपये. जे त्यांनी दाखवलं त्या व्यतिरिक्त पण इथे खूप त्यांचे बेस्ट सेलर फ्रेग्रन्स आहेत. हे बेस्ट सेलर्स होते. सो हे बघा, हे मी आता सगळे घरी घेऊन जाणार आहे. आणि मी छान मस्तपैकी छान असा माझा कुठला फ्लेवर मला आवडतो म्हणजे ते इतके सुंदर तुम्हाला सगळे ते वेगवेगळे नाव लिहून देणार सो दॅट जेव्हा तुम्हाला आवडलं राईट होणार तुम्ही माझ्याकडे परत आले आणि मला माहितच नसणार की कोणता फ्लेवर किंवा कोणता अगरबत्ती मला हवी आहे. त्या व्यतिरिक्त पण हे सगळं वेगळ्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे मिळते. वाती सुद्धा मिळतात. पण ह्या अगरबत्ती हे ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. हे फ्रेग्रन्स तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही. ते तुम्हाला फक्त ह्यांच्याकडेच मिळतील आणि त्यांनी क्वालिटीची हमी दिलेली आहे. 40-45 वर्ष ते हे करतायत. आता आपण जाणार आहोत आतमध्ये. तो आपल्याला थोडासा झलक देणार आहे की हे सगळं कसं बनतं, काय बनतं. सो तो प्रकार पाहायला सुद्धा मी खूप उत्सुक आहे. चल पाहूयात. सो शूज काढलेले आहेत आपण आता जाणार आहोत आतमध्ये. द थिंग इज आता तो आपल्याला दाखवणार आहे पॅकिंग कसं होतं त्याचं. मोठे पॅक जर तुम्हाला किती पाव किलो, अर्धा किलो, ओके पाव किलो, 100 ग्राम याचे पॅक्स रेडी असतात ते कसे होतात. त्यानंतर ब्लेंडिंग कसं होतं अगरबत्तीचं ते पाहण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. चल पाहूया. सो बेसिकली आता 100 ग्रामची पॅकिंग झालेली आहे. ओके. तर हा आमचा 100 ग्रामचा पॅकेट आहे. सो हे जे तुम्हाला मी मिस्टिक मस्त दाखवलेली ओके राईट मिस्टिक मस्त आहे. आमचा गुरुदेव चंदन म्हणून एक सॅन्डल जरा नवीन आहे. अजून मला त्याचा कस्टमर रिपोर्ट आला नाहीये. ओके. सो हे मिस्टिक मस्क आणि हे त्यांचे नवीन फ्लेवर्स आहेत. तर बेसिकली gelatin paper is used to pack the agarbattis. There is also a paper called, I'm not sure, but PPE or something. But the quality, त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही. ओके. पण हे आपण जेलेटिन वापरतो सो दॅट त्याचा वास बाहेर सुगंध एक चांगला फिनिशिंग येतो. अँड येस त्याचा फ्रेग्रन्स ऍटलीस्ट फॉर अ इयर ऑल्सो. तुमची उदबत्ती जेव्हापर्यंत पॅक आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही होणार. द फ्रेग्रन्स इव्हन एका वर्षानंतर तुम्ही माझ्याकडून समजा आज तुम्ही एक पॅकेट घेतलंय
आणि तुम्ही नेक्स्ट इयर 6 ऑगस्ट ते लावताय तरी त्याचा फ्रेग्रन्स मध्ये डिफरन्स नाही. ओ वाव. सो बेसिकली आम्ही एक 250 ग्रामचा पॅक आहे हा. ओके, सो हा पाव किलोचा Yeah. पॅक आहे आणि हे आपण असं रोल करतो. येस, स्वतःच ते सगळं करत असल्यामुळे तुम्हाला क्वालिटी सुद्धा इट इज उत्तम अ व्हेरी मिळणार. फनी स्टोरी. मी 2017-18 मध्ये आय जॉईन दिस बिझनेस. ओके. दॅट टाइम आय वॉज डुईंग माय मास्टर्स एज वेल. ओ. सो बॅक देन माय फादर टोल्ड मी दॅट की तू हे शिकून घे. आणि माझा ॲरोगन्स समजा की काय, मी बाबांना बोलायचं की अरे एम्प्लॉईज आहेत, हे गोष्ट मी का करू. आणि बाबा लाईक आम्ही पण हे सगळं केलंय, तुला पण करायला लागणार कारण तुझा बिझनेस आहे, उद्या होणार आहे हा, तर तुला समजायला पाहिजे. आपण एक गम लावतो हा आणि हे झालं सीड. ओके. सो यात आम्ही बेसिकली स्टिकरिंग बाहेरून करतो. या पॅकेज मध्ये प्रॉपर लेबलिंग होतं. ओके, राईट. सो हे आतून होतं, हे जे आहे ते छोटे पॅकेट 100 ग्रामचे, यांचं जे त्यांचं ब्रँडिंग होतं ते बाहेरून होतं. हे सगळं ते स्वतः करतात. आणि मग तुला कधी कळलं की नाही मला हे करायला? नाही, तर माझे बाबांनी तेव्हाच माझे एम्प्लॉईज होते, त्यांना सांगितलं याला शिकवा. तर तेव्हा मी पॅकिंग केलं. तेव्हा माझं पॅकिंग जमत नव्हतं कारण एवढं चांगलं हे येत नव्हतं. मध्ये गॅप सुटायची, कधी आज स्पेस सुटायची तर हवा अटकायची ते. बरोबर. तर ते झालं. नंतर मी आय लर्नड इट बट आय स्टॉप्ड इट इन बिटवीन बॅक इन 2017 अँड आय वॉज डुईंग माय मास्टर्स, रोमिंग विथ माय फ्रेंड्स, एन्जॉयिंग. एक ॲरोगन्स पण होता की आपला एक बिझनेस आहे, उद्या उडे काम करायची गरज नाही. बरोबर. 2020 मार्च मध्ये लॉकडाऊन आला. मे और जून मध्ये गव्हर्नमेंटनी अलाउ केला नॉन एसेन्शियल शॉप्सला ओपन करायला. माझे एम्प्लॉईज होते गावीकडे, मी होतो, बाबा होते. अच्छा. अँड डॅड वॉज ऑल्सो, आय थिंक ही वॉज बॅक 60, ही हॅड जस्ट टर्न 60. सो आय गॉट अ बिट दिस दॅट आता माझ्यावर भार आहे हे ते. सो हाफ डे होता, कस्टमर्स पण कमी यायचे. बनवायला सुरुवात केली. आय स्टार्टेड पॅकिंग. आता थँकफुली माय पॅकिंग वॉज नॉट गुड बट आय न्यू हाऊ टू पॅक बिकॉज ऑफ देम. राईट. तर ऍटलीस्ट आय न्यू दॅट. तर थोडे दिवस केलं, पॅकिंग एकदम प्रॉपर नाही आली, पण माझा हात बसला इन अ वीक. अँड दॅट इज द टाइम आय रिअलाइज माझे बाबा मला का सांगत होते हे सगळं शिक फ्रॉम ग्राउंड लेवल. बरोबर. कारण उद्या काय झालं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे इन्स्टेड ऑफ डिपेंडिंग ऑन पीपल कोणावरती. आणि तुझा बिझनेस आहे आणि आय एम इव्हन हॅपी की तू मास्टर्स करून सुद्धा ही जे आहे ती लेगसी पुढे कंटिन्यू केलेली आहे. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. सो येस, सो आता हे असं पॅकिंग होतं. आता आपण ब्लेंडिंग कडे जाणार आहोत आणि बघणार आहोत आणि श्रेयस आपल्याला अजून ते कसं होतं ते दाखवणार आहे. 3री पिढी आहे महाराजा अगरबत्तीची आणि ती आपल्याबरोबर छान गप्पा मारते. चल पाहूया. तर श्रेयसशी बोलता बोलता काही कस्टमर आले आणि त्यांना सुद्धा आपण भरीस पाडलंय की श्रेयस इतका बोलतोय, त्यांना विचारूया. आणि मला असं कळलंय की तुम्ही बरेच वर्ष घेताय रिपीटिंग कस्टमर आहात. सो किती वर्ष झाले तरी? म्हणजे माझ्या आई, आम्ही इथे दादरलाच राहतो. आम्ही म्हणजे मला वाटते जवळजवळ 10-15 वर्ष आम्ही ह्या दुकानातून अगरबत्ती. हो, मी जोगेश्वरी राहते. मी जोगेश्वरी खास आली इकडे न्यायसाठी. आणि कोणती म्हणजे तुमचा असा फेवरेट कोणता? हजारो आहे, खूप आहे. हजारो. परत म्हणजे मगाशी आपण जे बोललो ड्रीम, सो जी ही ड्रीम आहे. परत येस, पहिली, सगळ्यात पहिली. 2-4 नाव आहे, आता माझ्या लगेच मला लक्षात येत नाहीये वगैरे. पण माझ्या आई आली तुम्हाला खूप नावं सारी सांगितली असती कारण ती घेऊन जाताना 1,500-2 हजाराच्याच घेऊन जाते वगैरे की तिला. आणि आता ती जोगेश्वरीला माझ्याकडे आली आहे, पण तिला तिकडच्या अगरबत्ती आवडत नाही, इकडचीच पाहिजे. ऑल द वे जोगेश्वरीवरनं तुम्ही आला. थँक्यू सो मच. थँक्यू. सो आपण पाहतोय आता की ब्लेंडिंग कसं केलं जातं आणि ते सगळं इकडेच होत असल्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं त्यांना फार सोपं जातं बिकॉज इतके वर्ष ते क्वालिटी मेंटेन करतात. आफ्टर दिस आमचं डिपिंग पासून, पॅकिंग पासून कस्टमर पर्यंत पोहोचवायचं सगळं आम्ही करतो. द थिंग इज दॅट आम्ही मध्ये वी हॅड गिव्हन पीपल डीलरशिप्स लाईक होलसेलर्स दिस. पण त्यात प्रॉब्लेम काय झाला की आमची उत्पत्ती बाहेर डबल रेटने विकली जातो. जसं आता आम्ही, जसं ही ड्रीम आता आपण बनवतोय, ही आम्ही दुकानावर 600ला विकतोय. 600ची ते पुढे जाऊन 800, 1000, 1200 अशी किंमत होत होती. कारण सुगंधाचा सगळा एकदा तुम्हाला सुगंध आवडला आणि मला कळलंय की तुम्हाला आवडलाय, तर मी काही रेट तुम्हाला देऊ शकतो. आणि माझा बाबांचा कसं की कस्टमर्सला लूट करायला पेक्षा चांगली क्वालिटी द्या अँड
कोणतीही गोष्टाचा पाठी आहे ना, प्रॉफिट एक हदचा वर नाही जायला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि म्हणूनच इतके वर्ष तुम्ही टिकून आहात या बिझनेस मध्ये. सो आता पुढचा प्रोसेस काय असतो ते त्याच्यात डिप होणार का? येस. ओके. सो नाउ दिस इज द रॉ अगरबत्ती स्टिक. ओके. हे पूर्ण पहिलं इंडियामध्ये बनायची खूप. अच्छा. हँडमेड. ओके. आता हे रेडीमेड मशिनरीज आली. ओके. हा, ते आधी त्या बायका अशा बनवताना करायचे. आता मशीन झाली आहे तर अजून प्रोसेस इझी झालाय आणि फिनिशिंग चांगली आहे. बरोबर. आणि बर्निंग मध्ये ते म्हणजे सेम पण राहतात, म्हणजे हो, तेवढीच राहतात. तर बर्निंग मध्ये कुठे इश्यू नाही मध्ये एकदम पातळ झाली किंवा हे. सो बेसिकली या स्टिकला आपण या डिप करणार. डिप ले लो, डिपिंग ले लो अंदर. And for a certain, not very hours, but in minutes. ओके. ते तुम्हाला ते दिसतंय त्याचे बबल्स वरती येत आहे. तर बेसिकली आत अजून स्पेस आहे, एअर आहे. ओके. तो निघतोय. सो ते सोक करून घेत आहे ते सगळं. नॉर्मली लोक काय करतात, स्प्रे करतात ऑन द अगरबत्ती. वी डोंट डू दॅट. वी वॉन्ट द अगरबत्ती इनसाइड द परफ्यूम. फर्स्ट ते मॅक्स लेवलवर जेवढी कपॅसिटी आहे या स्टिकची तो परफ्यूम सोक करायची ती तेवढी सोक करून घेणार. ओके. नाव आता वी कीप इट फॉर दॅट. सो जेवढा परफ्यूम त्याची कपॅसिटी त्याच्यानंतर उरलाय, इट विल ड्रेन डाऊन इन ओके. अगेन इट कॅन बी रिड्यूस. ओके. ओके. बरोबर. बेसिकली जशी ही डिप झाली आम्ही ह्याला या कंटेनर्स मध्ये ठेवून देतो. ओके. सो त्याचा फ्रेग्रन्स वन्स इट्स इन द कंटेनर ते आपोआप सोक करून सुकणार. ओके. अँड द फ्रेग्रन्स विल दॅट इज वाय द फ्रेग्रन्स रिटेन. अच्छा, म्हणून ती जास्त वेळ टिकतं. जेवढा पण ऑइल हा निघतोय इट इज बिकॉज त्या अगरबत्तीची कपॅसिटी संपली आहे. कारण तेवढं एका काडीमध्ये केवढं हे इन द मटेरियल जेवढा परफ्यूम थांबणार तेवढाच थांबणार. त्याचा कलर पण चेंज झाला. हो, ते डार्क होत होतं. राईट. And बाकी this is where my inventory is, this is where my raw material stays. ओके. सगळं इकडेच होतं, त्यामुळे The basic क्वालिटी thing is, चेक केला जातो. बाबांची आयडियोलॉजी ही होती की लिमिटेड बॅचेस मध्ये बनवायचं ना, मास प्रोडक्शन मध्ये नाही जायचंय. बिकॉज मास प्रोडक्शन मध्ये क्वालिटीला अफेक्ट होऊ शकतो. सो इफ यू सी एव्हरीथिंग इज नॉट मोर देन 10 or 15 kgs बॅचेस. 10 ते 15 किलो बनवायचं, त्याला सील करून टाकायचं. तर उद्या आम्हाला कोणती कंप्लेंट पण येते बाय चान्स. कधी कधी होतं की परफ्यूम मध्ये काय इश्यू आलाय, ब्लेंडिंग बरोबर नाही झालंय किंवा कधी प्रपोर्शन चेंज होतो, तर कस्टमरची कंप्लेन येते. तर ऍट अ टाइम लॉट ऑफ आता मला येतो की हा बॅच होता, यात इश्यू झालाय, देन हाऊ टू रेक्टिफाय इट अँड इट इज मोर इझी फॉर अस. राईट. कमी त्याच्यात क्वांटिटी असल्यामुळे यू कॅन रेक्टिफाय इट इझिली. येस. सो आपण आलो होतो महाराजा अगरबत्तीला. त्यांच्या अजून गप्पा मारायच्या श्रेयसशी. चला. तर कळलेलं तर आहे की 40-45 वर्ष का आहेत ते बिझनेसमध्ये. शहा असून सुद्धा छान मराठमोळा श्रेयस आपल्याशी गप्पा मारत होता. आणि बरेच फ्रेग्रन्सेस आहेत. मी जसं म्हणाले तसं 1200 मधले जे 3 फ्रेग्रन्स आपण बघितले ते 1000, 800, 600 यात त्यांनी दाखवलेले जे फ्रेग्रन्स होते ते अतिशय उत्तम आहेत. ते नक्की ट्राय करा. इकडे आल्यावर तुम्हाला अजून बऱ्याच ऑप्शन्स मिळतील आणि तुम्हाला ते आवडतील सुद्धा. सो श्रेयस, थँक्यू. खूप मस्त वाटलं. अनेकदा गैरसमज असतात अगरबत्तींबद्दल. लोकांना स्वस्त मिळाले, खूप मिळालेले तरी चालतात, पण त्यांनी तो गैरसमज दूर केलेला आहे. एक अगरबत्ती, ह्यांच्याकडची अगरबत्ती 2-2.5 तास म्हणजे 30 मिनिटं 40 मिनिटं ती पेटते आणि 2-2.5 तासापर्यंत त्याचा फ्रेग्रन्स राहतो. बिकॉज चांगली क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली वापरल्यामुळे त्यांची प्राइसिंग तशी आहे. सो नक्की एकदा ट्राय करा. हा व्हिडिओ दाखवा श्रेयसला. श्रेयस तुम्हाला अजून छान छान फ्रेग्रन्सेसचे ऑप्शन देणार आहे. सो थँक्यू श्रेयस. पुढे काय? पुढे महाराजा अगरबत्तीसाठी ही तिसरी पिढी आता पुढे कशी घेऊन जाणार आहे त्यांना? अच्छा, आता आम्ही थोडा डिले झालेलो यावर्षी. ऍक्च्युली आम्हाला गणेश उत्सवला धूप स्टिक्स पण इन द सेम फ्रेग्रन्सेस आम्हाला धूप स्टिक्स काढायचे. कारण कोणाकोणाला धूप स्टिक्सची सवय, बट मार्केटला धूप स्टिक्सची क्वालिटी एवढी चांगली नाही आहेत. खूप अशी कंपनी आहे जे एकदम सुंदर सुवासिक धूपकाडी बनवतात, पण कस्टमरला माहित नाही की कोणत्या ब्रँडची आहे. कारण आमच्या मार्केटमध्ये खूप नवीन प्लेयर्स आले आहेत. कोणते चांगले पण आहेत, कोणाची क्वालिटी चांगली नाही, पण ते चालत आहे. बिकॉज एक असतो मार्केटमध्ये जरा कस्टमर्स who don't have that pocket, they are not that pocket friendly and they don't have that much purchasing power. तर त्यांच्यासाठी 30 रुपये 40 रुपये पाव किलोची उदबत्ती सगळ्यात उत्तम असते. तर आता फर्स्ट थिंग इज बाबा आणि मी वी आर ट्राइंग टू स्प्रेड दॅट अवेअरनेस की चांगली उदबत्ती काय असते, व्हॉट इज हार्मफुल, व्हॉट इज गुड.
सेकंड थिंग इज आमच्या मार्केटमध्ये खूप लोक ऑर्गॅनिकच्या नावावर काही विकतायत, राईट. व्हॉट एव्हर दे वॉन्ट. पण ऑर्गॅनिक फार महाग असं, म्हणजे thing is इझिली that इतक्या प्राइसिंग मध्ये प्रॉब्लेम काय मिळतं. तुम्हाला सांगू, एका पॅकेटमध्ये हम्म, 10% is organic, हम्म. the rest 90% is synthetic. Okay. Good synthetic or bad synthetic, I don't know that. But when they are labeling it, ते पूर्ण 100% ऑर्गॅनिकचं लेबल करतात. ओके, जे चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुम्हाला मार्केटिंग करायची आहे करा, पण खरं सांगा कस्टमर. आमच्या इथे कस्टमर्स येतात, आम्ही त्यांना प्रत्येक उदबत्ती आहे. जसं आता माझ्याकडे एक पानडी आहे, म्हणजे आउट ऑफ स्टॉक आहे राईट ना. ओके. तर पाचोली ऑइल त्यात 50% कंटेंट आहे. ओ, बट द थिंग इज दॅट पाचोली ऑइल इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह राईट ना. अच्छा. इट हॅज गॉन 3 to 4 times द रेट. तर आता मी ती मागवायला मला प्रॉब्लेम नाही, पण ते रेट एकदम बूस्ट होणार. बरोबर. तर मी बोललो इट इज नॉट अ गुड थिंग की कस्टमरवर तो इश्यू टाकायचा. मी बोललो इट इज फॉर टाइम बिंग ते बंद करूया. 2-3 महिन्यानंतर जेव्हा रेट्स कमी येणार तेव्हा बल्क मध्ये घेऊया, Right. इन्स्टेड ऑफ, कारण कस्टमर आय हॅव अदर फ्रेग्रन्स टू शो टू द कस्टमर. सो इट इज दॅट वे. कस्टमर्सचा तसा हे आहे आणि हे ते. बट द थिंग इज ओनली प्रॉब्लेमॅटिक थिंग इन आर इंडस्ट्री इज केरोसिन, व्हाईट ऑइल, हे सगळं मिक्स होते उदबत्तीमध्ये खूप ठिकाणी. खूप जागेंवर. लोकांना माहित नाही. आणि द प्रॉब्लेम इज दॅट आपला देशामध्ये जेव्हा एक कस्टमर तुमच्याकडून કોઈ वस्तू घेतो ना, तो तुमच्या भरोसावर घेतो. बरोबर. कधीही. राईट. मला आज पण कस्टमर येतात की चांगली आहे, तुमच्या भरोसावर घेऊन जातो. मी त्यांना काही बोलणार, ते माझा विश्वास ठेवतात माझ्यावर. आणि खूप लोक असे आहेत जे वाईट चुकीची वस्तू देतात त्यांना आणि ते विश्वासावर घेतात आणि ते कन्झ्युम करतात. फ्रेग्रन्स तुम्ही पण इनहेल करतात घरी. सो इट इज माय ड्युटी दॅट मी अशी गोष्ट देऊ दे तुम्हाला श्वासाला त्रास नाही झाला पाहिजे. कारण आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप एम्प्लॉईज जे फॅक्टरीज मध्ये काम करतात त्यांना टीबी हे सगळं झालं इन द लॉंग टर्म. 25-30 वर्ष लोक बरोबर, तिथे काम केल्यामुळे पुअर लेबरर. आणि त्यांच्या तर माझ्या बाबांनी त्यांच्यासाठी पण खूप काही फाईट केलेलं. सो अ लॉट ऑफ थिंग्स माय डॅड हॅज डन इन दॅट इंडस्ट्री ओनली बिकॉज ही नोज अ लॉट ऑफ ब्लेंडिंग. अ लॉट ऑफ कंपनीज कम टू माय डॅड फॉर ब्लेंडिंग पर्पसेस की तुम्ही आम्हाला काही नवीन बनवून द्या, काय सांगा आम्हाला तुमचा. ही इज फ्रॉम अ कॉमर्स बॅकग्राऊंड. मोठे मोठे सायन्सचे परफ्युमर्स जे असतात ते त्यांच्याकडून नॉलेज क्या बात आहे. सो ही ऍक्च्युली एक्सपिरियन्सची गोष्ट आहे आणि कधीतरी पुन्हा येऊन त्याच्या बाबांना सुद्धा भेटूयात आपण, त्यांना सुद्धा भेटायला. तुम्हाला दिस इज नॉट इवन 5 or 10%, actually 1% what I have given you. My dad has the whole ocean. I have like 2 or 3 drops of it. नक्कीच नक्कीच. सो आम्हाला पण भेटायला आवडेल. तुम्हाला आवडेल का त्यांना पाहायला ते मला कमेंट करून सांगा. श्रेयसला भेटलो होतो. महाराजा अगरबत्ती म्हणून दादर मधला प्रसिद्ध ब्रँड आहे. 45 वर्षाच्या वरती ह्या बिझनेस मध्ये आहे. त्यांच्याकडे इतरही तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील, पण उदबत्ती अगरबत्ती हे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. ते फ्रेग्रन्सेस तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. चांगलं शरीराला हानिकारक नाही अशा गोष्टी आहेत. 1200, 1000, 800, 600 अशा किलोमध्ये रेंजेस आहेत. 100 ग्रॅममध्ये जवळजवळ 60 काड्या येतात. त्यामुळे 120, 100, 60 आणि 80 अशा रेंजेस आहेत. तर तुम्ही येऊ शकता. श्रेयस कायम इकडे हसतमुखाने तुमचं स्वागत करायला तयारच असतो. याचे सगळे डिटेल्स मी ॲज युजल डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यांचा नंबर देणार आहे. कॉन्टॅक्ट करा. नक्की या. हा व्हिडिओ दाखवा. अगरबत्ती घेऊन जाणार असाल, कोणता फ्लेवर आवडला, कोणता फ्रेग्रन्स आवडला ते मला नक्की कळवा. आणि हो श्रेयस, थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट तुला. आणि तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत मी चित्राली पुन्हा भेटणारच आहे नवीन व्हिडिओमध्ये. सो पुन्हा भेटूच.